शिवाजी द बॉस आणि त्यांच्या बरोबरीने कावळ्या. आघाडीचे बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना षटक क्रमांक 1 ऋषी पाटील गोलंदाजीसाठी दाखल झालेत. 3 षटकांची लढत आणि या 3 षटकांच्या मॅच मध्ये मात्र वेगळी रणनीती अवलंबावी लागेल, कारण या मॅच मध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी सामना जिंकल्यानंतर या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. चेंडू द्या प्लीज. मॅचला अगदी काही क्षणामध्ये सुरुवात होईल. जे प्रेक्षक ओमसाई एमटीसी लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडलेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. ज्या प्रकारे ही मॅच आपण पाहतोय, ही स्पर्धा आपण पाहतोय, दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. या मॅच मध्ये शिवाजी द बॉस आणि त्यांच्या समोर ऋषी पाटील हे कडवं आव्हान. दुसऱ्या फेरीतील हा सामना टाइम नोट केला जाईल. 15 मिनिटांचा अवधी, 2 वाजून 54 मिनिटांची वेळ झाली. ऋषी पाटील पहिला चेंडू. पहिला चेंडू शॉट आमच्या कॅप मध्ये फटका. पहिल्याच चेंडूवर शिवाजी द बॉस यांच्या बॅट मधून चौकार. वाला डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवालाचे सर्व फलंदाजी करत असताना बॉस मॅच मध्ये मजा येईल. या मॅच मध्ये ज्या प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये बॉस यांनी फलंदाजी केली, shot arm pull is a powerful, successful, delightful. It's out of the park. चेंडू सीमा पार. बॉस यांच्या बॅट मधून दमदार शॉट. झाले आक्रमक अंदाज. हवेत खेळला. बेस्ट टाइम स्ट्रोक. झेलची संधी असेल, महत्वाची झेल ड्रॉप केली. ते मात्र बॉस यांचा तुम्ही झेल सोडू शकत नाही आणि हा झेल देखील सोडलाय. या झेलचा तुम्हाला आता उपद्रव पाहायला मिळेल. 2 धावा प्राप्त केल्यात. टीमची धाव संख्या धाव फलकावर 12. कारण ज्या प्रकारे शिवाजी द बॉस यांचा तुम्ही झेल सोडता, त्यानंतर मात्र त्यांची विस्फोटक खेळी, एक वेगळाच अंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. ऋषी पाटील यांनी संधी निर्माण केली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. चौथा चेंडू. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. चेंडू अगदी बिल्डिंग मध्ये गेलाय. 1 धाव. 4 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या 13. नवीन चेंडू द्या. नवीन चेंडू द्या प्लीज. 13 धावा धाव फलकावर. आज अक्षय शेठ म्हात्रे ओमसाई एमटीसी चे सर्व असताना ते देखील सध्या ओमसाई एमटीसी खूप बिझी आहे. ज्या प्रकारे या सामन्यामध्ये बॉस यांनी सुरुवात केली आहे चांगली, परंतु ऋषी पाटील यांनी जर बॉस यांचा विकेट घेतला तर विकास कदम साहेब दादा यांच्या माध्यमातून 300 रुपयांचा पारितोषिक. बॉस सेट ऑन फायर. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 13 धावा धाव फलकावर. 1 चौकार, 1 षटकार.
च्या मदतीने बॉस वैयक्तिक फलंदाजी करत असताना 13. सुरुवात चांगली झाली टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. नॉन स्ट्राईकला कावळ्या बॉस यांच्या बॅटिंगचा आनंद घेत असताना लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला वळवलाय. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. 5व्या चेंडूवर एक सिंगल, दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. या एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट केली जाईल. 5 चेंडू अखेर बिनगडी बाद 14. राहुल जाधव ऑन स्ट्राईक. बॅकवर्डला जाऊन कट केलाय चेंडू. थर्ड मॅनच्या दिशेने मार्गस्थ होईल एका धावेसाठी. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. या सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. बिनगडी बाद टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर 15. शिवछावा स्पोर्ट्स सनबूर टीमची धाव संख्या 15. ऋषी पाटील यांनी 15 धावा जरूर खर्च केल्यात. षटक क्रमांक 2. कोणावर विश्वास दाखवला जाईल? मास्टर क्रिकेटर कटर गोलंदाज राज रोडे षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना विकेट हॅट्रिक जर आली तर ओम साई MTC यांच्या माध्यमातून संध्याकाळी अगदी सोय केली जाईल आपली. 15 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली. बॉस यांची विकेट खूप महत्त्वाची असेल, परंतु संपूर्ण हंगामाचा विचार केला तर आज पाटण क्रिकेटमध्ये बॉस यांनी फलंदाजी करत असताना आपला नावाचा दबदबा मात्र सिद्ध केलाय. या हंगामामध्ये बॉस यांच्या बॅटमधून एक अर्धशतक देखील आले. त्यामुळे ही विकेट खूप महत्त्वाची असेल. चॅम्प अँड DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्डला. आणि जर बॉस उभे राहिले तर मोठ्या धावा बनवल्या जातील. स्लॉग स्वीपचा फटका, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. बॉस यांच्या बॅटमधून हवाई सफर. सरपंच षटकार. दिलाय या चेंडूला सीमारेषा पार. लाजवाब स्ट्रोक. 21 धावा धावफलकावर. शिवा जाधव बॉस वैयक्तिक 20 धावा. आक्रमक अंदाजामध्ये फलंदाजी करत असताना शिवा जाधव बॉस. विकेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. एक धाव मात्र प्राप्त होईल. गोशांकी क्षेत्रामध्ये एक कटर गोलंदाज म्हणून ओळख आहे राजू रोडे यांची, आणि तो चांगला कटरचा वापर केला जातो. मास्टर क्रिकेटर 40+ खेळाडू आहेत, आणि या 40+ खेळाडूला अगदी अनुभव खूप मोठा आहे, आणि अनुभवाचा वापर मात्र करावा लागेल आपल्या संघासाठी. या मॅच मध्ये समोर मोठं आव्हान, कडवं आव्हान बॉस यांचं. पुढे सरसावून पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा कॉल दिलाय. दुसरी धाव देखील घ्यायची संधी, आणि कावळ्या मात्र धावबाद होता होता बचावलेत. या 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. कावळ्या धावू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये होता, आणि धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये 2 धावा प्राप्त होतील. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 24. शिवछावा स्पोर्ट्स सनबूरच्या डॅगआउट मधून टाळ्या वाजतायत, कारण त्यांना माहित आहे धावा बनायला पाहिजेत, धावा बनवाव्या लागतील. ज्या प्रकारे या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ झालाय. 24 धावा धावफलकावर. बॉस 23 धावा नाबाद. बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये, कारण ज्या वेळेला स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला कुठेतरी शरीराचं संतुलन अगदी ढासळलं, त्यामुळे इथे धाव प्राप्त होत नाहीये. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 24. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी. षटक क्रमांक 2. फुल लेनचा चेंडू, घनाघाती प्रहार. चेंडू मिड विकेट, काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. बॉस यांच्या बॅट मधून धमाका. सरपंच षटकार.
या षटकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 षटका अखेर 36. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साइडला बॉटम हँडचा चांगला वापर. डीप स्क्वेअर लेगला फेकून दिला अक्षरशः चेंडूला बिल्डिंग मध्ये. 36 धावा आणि बॉस यांनी वैयक्तिक 11 चेंडूमध्ये नाबाद 35 धावा केल्यात. मी कावळ्याचं कौतुक करेन. कावळ्या नॉन स्ट्राईकला उभा राहिला, एक चेंडू अवघा खेळलाय आणि एक धाव केले. आणि ज्यावेळेला तुमच्या समोर साथीला ज्यावेळेला असा विस्फोटक फलंदाज असतो, तुमचं सर काम सोपं असतं. एक धाव घ्यायची, नॉन स्ट्राईकला जायचं, मॅच बघत राहायचं. अंतिम षटक गोलंदाजीसाठी दाखल झालेत गोलंदाज सतीश. धावा बनवाव्या लागतील कारण दुसऱ्या डावामध्ये इंद्रजित पाटील, सुनील सागावकर आणि संपूर्ण टीम त्यांची चांगल्या या अंगामध्ये फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे धावा बनवाव्या लागतील. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात आणि ते मात्र टीपला जाईल झेल आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद. कावळ्या बॅक टू द डगआउट. सतीश यांनी बॉसांना स्ट्राईक वरती आणावं लागेल या मॅच मध्ये तुम्हाला. पहिला चेंडू शॉट ऑन जॅक डीपला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू कॅप मध्ये खेळलाय परंतु एकच धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव. पहिल्या चेंडूवर जय देसाई यांचं खातं उघडलं जाते. 37 धावा धाव फलकावर. अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडूमध्ये जर 3 षटकार आले तर बॉस यांचं अर्धशतक झळकावलं जाईल. अर्धशतकाचे वेध लागले असतील. नाबाद 35. 4 चेंडूंचा खेळ बाकी. हाफ ट्रॅकर चेंडू पुल केलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेतोय आणि गुड कॅच ऑफ द क्वालिटी. डीप स्क्वेअर लेगला टिपलाय झेल. व्हॉट अ कॅच. हा चेंडू जास्त उंच गेला. उंची जास्त, लांबी कमी आणि विकेटची मिळते हमी. शिवा जाधव बॉस वैयक्तिक धावा केल्या. शिवा जाधव बॉस यांनी 35 आणि आपल्या संघाला मात्र एक सुरुवात चांगली करून देत असताना बाद झाले. 12 चेंडूमध्ये 35 धावांची विस्फोटक खेळी करून मात्र बॉस बाद झालेत. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ऑफ स्टंपचा चेंडू अगदी डीप स्क्वेअर लेगला खेळत असताना न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना रोहन देसाई, सतीश यांनी एक गडी बाद केलाय. 100 रुपये जमा झालेले आहेत विकास कदम साहेब दादा यांच्या माध्यमातून. न्यू बॅटर रोहन देसाई. रोहन देसाई पहिला चेंडू लेंथ बॉल पिक केला आणि फेकून दिलाय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. रोहन देसाई यांच्या बॅट बदलून फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 43. अद्याप 2 चेंडू शेष आहेत. हा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. वॉटर स्ट्रोक. काय फटका सजवलाय. 43 धावा धाव फलकावर. 43 रन्स ऑन बोर्ड. 2.4 चेंडूंचा खेळ झालाय. सतीश धावांना कुठेतरी रोख लावण्याचा प्रयत्न करत असताना सतीश ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडूला अक्षरशः लपेटलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड. अगदी मान्यवरांना दिली जाते मानवंदना. कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडू आलाय 6 धावांसाठी. क्लासिकल रोहन देसाई ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. 2 चेंडूवर 2 मारलेत. पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर दाखवला जातोय. व्ही शेप मध्ये स्टँड अँड डिलिव्हर. रोहन देसाई 2 चेंडू मध्ये 12 केल्यात. 600चा स्ट्राईक रेट. 49 धावा धाव फलकावर. काय आक्रमक फलंदाजी केली. ज्या प्रकारे बॉस यांनी फलंदाजी केली होती त्यांच्याच फलंदाजीचा कित्ता मात्र गिरवत असताना रोहन देसाई 49 ला 2. शेवटचा चेंडू शेष. सलगचा तिसरा येईल का रोहन देसाई. सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला. एक धाव मात्र जोडली जाईल. धावचीची संधी असेल आणि फलंदाज धाव बाद. शेवटच्या चेंडूवर मात्र धाव प्राप्त होत नाहीये. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. टीमची धावसंख्या 49 आणि 50 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी टीम
चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड 50 रन्स टू विन. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली लक्षात घ्या, विजयी टीम सोबत आपली मॅच असेल. आपण सज्ज राहायचं आहे. टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली अजित सलते अँड टीम 50 धावांचं मोठं लक्ष्य सेट केलंय. शिवछावा स्पोर्ट्स सनबूर या टीमने चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या संघासमोर कुंभारवाडी बॉईज क्रिकेट क्लब आयोजित सरपंच चषक 2025 सर्व मान्यवरांना आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. हा कुंभारवाडी बॉईजचा लोगो आणि सचिन कुंभार यांनी ज्या प्रकारे PTPLचा लोगो बनवलाय, अगदी एक हुशार व्यक्तिमत्व. आणि आपल्या कलेचा प्रदर्शन करावं लागतं, कारण अगदी ज्या प्रकारे तुम्ही तुमच्याकडे असलेली कलेला ज्या वेळेला वाव देता त्यावेळेला त्या कलेचा फायदा सगळ्यांना होतो. आज ज्यांच्या माध्यमातून आपण या सरपंच चषकाचं आयोजन पाहतोय, आपल्या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय सौ उमादेवी रमेश कुमार बोही या ताईंनी देखील आपल्या माध्यमातून आपल्या गावासाठी खूप चांगलं काम केलंय. कारण गावाचा विकास कसा होईल, वाडीचा विकास कसा होईल हे मात्र प्रत्येक जण पाहत असतो. थँक्यू सो मच अचानक बनपुरी, आपला देखील आभार. या स्पर्धेमध्ये आपला देखील सहभाग असे अगदी आम्ही आभार व्यक्त करतोय. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या. 50 धावांचं मोठं लक्ष आहे, परंतु कठीण नाहीये. आणि 50चा पाठलाग करण्यासाठी या गाडीचे फलंदाज दादा इंद्रजित पाटील आणि त्यांच्या बरोबरीने पाटण क्रिकेटचं तुफान सुनील सागावकर. प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचा पारितोषिक आहे आणि प्रत्येक चौकाराला 50 रुपये. षटक क्रमांक 1 गोलंदाजीसाठी दाखल झालेत आशिष शेवाळे. पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना समोर पाटण क्रिकेटचं तुफान सुनील सागावकर. 50 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू, पहिला चेंडू पायावर टाकलाय आणि अक्षरशः हा चेंडू तिसऱ्या माळ्यावर मारलाय सुनील सागावकर. पाटण क्रिकेटचं तुफान आणि तुफान आलाय मैदानामध्ये. षटकार. पहिल्या चेंडूवर मात्र काय फटका सजवलाय. पहिल्या डावामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि दुसऱ्या डावामध्ये सुरुवात झाली षटकाराने. सर 50 धावांचं लक्ष आहे. आता 17 मध्ये करायचे 44. होय 100 रुपये जमा झालेत. विकास कदम साहेब दादा सांगतात की 100 रुपये जमा करा. आणि अशी प्रेक्षक ज्यावेळेला असतील ना त्यावेळेला स्पर्धेला मजा येते. आणि सरपंच चषकामध्ये त्यांनी मात्र आज DK स्पोर्ट्स वरती पैशाचे मात्र पाऊस पडलाय. 6 धावेने मात्र धावांचा श्री गणेश होतोय चॅम्पियन DK स्पोर्ट्स. सलगचा दुसरा मारण्याचा प्रयत्न, चांगला कटर, सरळ जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. यष्टांच्या मागे परेश जाधव स्वतः संघाचे कर्णधार आहेत. तिथून मात्र आपल्या संघाला अगदी एक दिशा दाखवत असताना तिसरा चेंडू कमी करणे टाकला. चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड ऑफला झेल सुटलाय. झेलची संधी होती परंतु हा झेल काय या मॅच मध्ये रंग भरेल हे पाहायचंय. प्रत्येकाने डोक्याला हात लावलाय कारण त्यांना माहित आहे की हा सुनील सागावकर यांचा झेल होता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज आशिष शेवाळे संधी निर्माण केली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये.
ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय, धाव प्राप्त होत नाहीये. इंद्रजित पाटील दादा या षटकामध्ये जरूर सर पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर पहा अगदी त्यानंतर मात्र चांगले चेंडू हाताळलेत आशिष शेवाळे यांनी. 2 निर्धाव चेंडू 1 सिंगल म्हणजे अवघ्या 7 धावा खर्च केल्या. 4 चेंडूंचा खेळ झालाय. डीप मिड विकेटला शिवा जाधव बॉस आणि लॉंगॉनला तैनात आहेत क्षेत्ररक्षक जय. 30 वर्तुळाच्या बाहेर कमी गतीने टाकलेला चेंडू इनफिल्डच्या वरून मिड ऑफ क्लिअर करत असताना अप्रतिम फटका. इंद्रजित पाटील यांचं टायमिंग पाहायला मिळत आहे, प्युअर क्लास. चेंडू सीमा पार, सरपंच चषक चौकार. पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारच्या फलंदाजीची आवश्यकता असते. इनफिल्डला क्लिअर करत असताना या 5व्या चेंडूवर चौकार प्राप्त केलाय. 11 धावा धाव फलकावर. 50चा पाठलाग चालू आहे. सुरुवात चांगली झाली आहे. टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आणि या 2 फलंदाजावर खूप सारा आरामदार असेल, कारण हे खेळाडू मात्र मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. 1 टू गो. शेवटचा चेंडू शॉर्ट आर्म जॅक गॅप मध्ये फटका. कावळ्याला बीट करून चेंडू सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवर आलाय जमिनी लगत फटका. सरपंच चषक दादांच्या बॅटमधून चौकार. या चौकाराने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाअखेर बिनगडी बाद 15 धावा 12 चेंडू मध्ये 35 धावांची गरज. विजयासाठी चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. बारा चेंडू 35 धावांची गरज. सनबूरचा मलिंगा गोलंदाजीसाठी दाखल झालेत. ज्या खेळाडूची ओळख आहे सनबूरचा मलिंगा कावळ्या आलाय गोलंदाजीला. अगदी या प्रेमाने सगळेजण त्याला कावळ्या बोलतात आणि त्याला ते आवडतं. आणि प्रेक्षक ज्या वेळेला तुम्हाला एक असं नाव देतात ना सर, तर त्यावेळेला त्या गोष्टी आवडतात, कारण प्रेम असतं तुमच्यावर. राहुल जाधव सनबूरचा मलिंगा. धावा रोखाव्या लागतील, गडी बाद करावे लागतील. 12 चेंडू मध्ये 35चं समीकरण. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर सोडून दिलाय. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मात्र जोडली जाईल. या अवांतर चेंडूने मात्र या षटकाची सुरुवात होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 16. 12 चेंडू मध्ये आता 34 धावांची आवश्यकता. प्रति षटका मागे तुम्हाला 17 करायचे आहेत आणि ते कठीण नाहीये. दबाव पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर सलगचा दुसरा अवांतर चेंडू हाताळला जातोय. दबाव आहे कारण त्यांना माहित आहे समोर पाटण क्रिकेटचं तुफान सुनील सागावकर आहेत आणि कुठेतरी या दबावाला झुगारून खेळ करावा लागेल. आता पहा अगदी परेश जाधव वाले कर्णधार त्यांना कानमंत्र देत असताना, कारण माहित आहे की हा महत्वाचा षटक आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा ठेवाव्या लागतील. कारण इंद्रजित पाटील आणि सुनील सागावकर हे मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. षटकारांची ओळख आहे. षटकारांचा खेळ करण्यासाठी या खेळाडूंना पाटण क्रिकेटमध्ये अगदी ओळखलं जातं. परंतु दुसऱ्या बाजूला सनबूरचा मलिंगा राहुल जाधव यांना अचूक टप्प्यावर मारा करावा लागेल. लोअर फुल टॉस चेंडू पायावर टाकलाय. डेप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार आर पार. सुनील सागावकर यांच्या बॅटमधून सरपंच षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 6 ने पुढे जात असताना 23. फुल टॉस चेंडू आणि पहा फ्लिक ऑन द रिक्स बॉटम हँडचा चांगला वापर. प्युअर टायमिंग. 23वा धाव फलकावर अद्याप गडी बाद झाला नाहीये. राहुल जाधव यांना एक गडी बाद करावा लागेल इथून. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत. जेलची संधी. हा महत्वाचा जेल असेल आणि वॉर्ड कॅच पकडला की मॅच पा. राहुल जाधव यांचं सेलिब्रेशन पहा. मला उगाच सनपूरचा मलिंगा म्हणत नाहीत आणि सेलिब्रेशन पहा. अगदी काय महत्वाचा गडी बाद केलाय. जय देसाई यांनी अप्रतिम कॅच पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. हा रिप्ले तुमच्या समोर. फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर आणि जय देसाई आणि चेंडू पकडल्यानंतर पहा त्यांचा जल्लोष, कारण त्यांना माहित आहे
की हा विकेट खूप महत्वाचा आणि त्यांची जागा घेण्यासाठी ऋषी पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना 1 डाऊनला दाखल झालेत. एक महत्वाचा गडी बाद केलाय सनबोर क्रिकेटचा मलिंगा. सनबोर गावचा मलिंगा म्हणून ज्यांची ओळख आहे, सगळ्यांचा लाडका कावळ्या. 23ला 1 टीमची धावसंख्या धाव फलकावर आपण पाहतोय. अद्याप 27 धावांची आवश्यकता. 9 चेंडूमध्ये करायचे 27. 9 चेंडूमध्ये 27 करायचे आहेत. ऋषी पाटील 1 डाऊनला दाखल झालेत. फुल लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे, धावची संधी असेल, डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र चित्र वेगळा असं दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील घेतली जाते. अगदी जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत. डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र चित्र वेगळं असतं. या सामन्यामध्ये टीमची धावसंख्या धाव फलकावर 25. 3 चेंडूंचा खेळ झाला. 9 चेंडूमध्ये आता 25 करायचे आहेत. व्हॉट अ मॅच. सामना दोलायमान अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. चेंडू सोडून दिलाय. वेल लेफ्ट, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंच अगदी सांगतायत व्हाईट बॉल. हा चेंडू पडल्यानंतर बाहेर जात असताना चांगला कटर, परंतु दिशा खराब आहे. तर 9 मध्ये 24 करायचे आहेत. ही मॅच मात्र DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड देखील जिंकू शकतं आणि ही मॅच शिवशावा स्पोर्ट्स सनबोर्ड देखील जिंकू शकतं. राहुल जाधव यांना महत्वाचे 3 चेंडू टाकायचे आहेत. एक महत्वाचा गडी बाद जरूर केलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ऑन साइडला वळवलाय चेंडूला. एकदा मात्र प्राप्त केली जाईल. क्षेत्ररक्षक आहे डीपला शिवा जाधव बॉस. दुहेरीचा प्रयत्न झालाय. फेकी दूर पाहायला मिळते आणि 2 धावा मात्र घेतल्या जात आहेत. या 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 28. 8 चेंडूमध्ये आता 22 करायचे आहेत. 8 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. 2 निर्णायक चेंडू. राहुल जाधव आणि समोर ऋषी पाटील. विकेट काढण्याचा प्रयत्न, पंच केलाय. लॉंग ऑफ आहे. क्षेत्ररक्षक, दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण डीप. आशिष शेवाळे लॉंग ऑफला करत असताना 1 धाव वाचवली आपल्या संघासाठी. 7 चेंडूमध्ये आता 21 ची आवश्यकता. एक महत्वाचा चेंडू. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर DK स्पोर्ट्स साठी समीकरण सोपं होईल आणि हा चेंडू चांगला झाला, हाताळला तर मात्र शिवशावा स्पोर्ट्स सनबोर. शेवटचा चेंडू फुल लेनचा ऑन ड्राईव्ह. मिड विकेट आहे. शिवा जाधव बॉस. एकदा प्राप्त केली जाईल. इंद्रजित पाटील दादा स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावांचं समीकरण या मॅच मध्ये विजयासाठी चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील आवडला आणि 6 चेंडूमध्ये 20 रोखायचे आहेत. शिवशावा स्पोर्ट्स सनबोर 26 ची मॅच. सहा चेंडू 20 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अंतिम षटक कोणावर विश्वास दाखवला जाईल. सहा चेंडू 20 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना शिवा जाधव बॉस पहिल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी. पहिल्या डावामध्ये 35 धावांची विस्फोटक खेळी केली होती आणि दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी करायचे. 6 मध्ये 20 रोखायचे आहेत. ही मॅच मात्र रंगतदार अवस्थेमध्ये. समोर DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्डचा दादा इंद्रजित पाटील. दुसऱ्या बाजूला बॉस. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. 6 चेंडू 20 ची गरज. पहिला चेंडू फुल लेनचा. मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आशिष शेवाळे. वॉट अ कॅच.
पहिल्या चेंडूवर झेल पकडलाय, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच आणि पहिल्याच चेंडूवर दादा यांचा विकेट घेतलाय आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झाली. आता 5 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागला. आशिष शेवाळे लॉंग ऑफला, व्हॉट अ कॅच. चांगला झेल पकडलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना अनिकेत. तर 5 मध्ये 20 करायचे आहेत. शिवा जाधव बॉस हा सामना सोडायला तयार नाही आहेत, कारण त्यांना माहित आहे एक सरपंच चषकामध्ये आपल्याला तिसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर आता जबाबदारीचं षटक घेतलंय हातामध्ये. 5 चेंडू 20 ची गरज. विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, लॉंग ऑफला आहेत आशिष शेवाळे. एकदा प्राप्त केली जाईल, दोरीचा प्रयत्न होत नाहीये. फेकी खरा, परंतु कलेक्शन चांगलं होत असताना 4 चेंडूमध्ये आता 19 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. शीतथरारक सामना. शक्य आणि अशक्य यामधील अंतर फक्त आपला दृढ निश्चयावर असतं. आता दृढ निश्चय करावा लागेल दोन्ही टीमला. मॅच जिंकायची असेल तर निश्चय आणि खेळ करावा लागेल. 4-19. बॅकफुटला जाऊन कट केलाय. अगदी हा चेंडू फाईन थर्ड मॅनच्या दिशेने खेळलाय. अवघी 1 धाव प्राप्त होईल. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये. आता 3 मध्ये करायचे आहेत. 18 धावा. प्रत्येक चेंडूवर षटकार गरजेचा आहे. शिवाजी तर बॉस यांनी काय गोलंदाजी केली. अष्टपैलू खेळाडू. अगदी पीटीपीएल मध्ये त्यांना चॉईस खेळाडू म्हणून घेतलंय आणि का मला चॉईस खेळाडू घेतला हे मात्र दाखवत असताना शिवाजी जाधव बॉस रॉयल किंग संघाचे पीटीपीएल मध्ये चॉईस खेळाडू आहेत. आणि समोर ऋषी पाटील ते देखील चॉईस खेळाडू आहेत. जिजा टायगर. 2 चॉईस खेळाडूंच्या दरम्यानची मोठी लढत. 6 चेंडू 3 चेंडू मध्ये करायचे. 3 मोठे षटकार पाहिजेत. 3 चेंडू 18 ची मॅच. फुल लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. मॅच आता खुली झाली. 3 मध्ये 18 करायचे होते. डॉट आलाय आणि अद्याप हा सामना संपला नाहीये. इथून एखादा चमत्कार होईल का. चमत्कार केल्याशिवाय लोक तुम्हाला नमस्कार करत नाहीत. आणि बॉस यांनी मात्र काय गोलंदाजी केली. 4 चेंडूवर अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद केलाय. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. फुल टॉस चेंडू. टायमिंग होत नाहीये. नाराज आहेत स्वतःवर ऋषी पाटील. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना शिवछावा स्पोर्ट्स सनबूर 33 ला 2. बॉस यांनी 35 धावा केल्या होत्या आणि डीके स्पोर्ट्सने 33 केल्यात, म्हणजे अजून 2 धावा कमी आहेत. या मॅच मध्ये काय घडेल हे पाहायचंय. सामन्याची औपचारिकता शिल्लक. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल +1 या 2 धावा. अगदी पराभव लांबवला जातोय. 2 धावेने 35 धावा धाव फलकावर. 1 चेंडू मध्ये करायचे आहेत 15 धावा. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. अगदी चेंडूचा अंदाज घेत असताना लॉंग ऑफ वरून आशिष शेवाळे गेलेत. विजय संपादन केलाय. अभिनंदन टीम. शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. हार्डलक बॅडलक डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. या टॉस साठी ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली, शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. आणि या मॅचचा हिरो अर्थातच ज्यांनी 35 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली, या मॅचचे हिरो ठरत आहेत शिवा जाधव बॉस. आकाश कुंभार साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. या टॉस